नमस्कार, मी विनय कांबळे. आपण पाहतात रिपब्लिकन वाय 24 न्यूज. हवा तुमचा बातम्यांची. सध्या मी देगलूरमध्ये आणि देगलूरमध्ये जय्यत तयारी. उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या ठिकाणी देगलूरमध्ये येणार आहेत. त्या देगलूरमध्ये येण्यासाठी जाहीर सभा देखील होणार आहे. अनेक जणांचा पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी मोठ्या भव्य दिव्य होणार आहे. त्यामुळे आजची तयारी, जय्यत तयारी या ठिकाणी पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनुषंगाने या ठिकाणी हा अजितदादा पवार यांचा हा दौरा महत्वाचा ठरणार आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये उमरी असल्याने देगलूर आहे. त्यानंतर उमरीहून देगलूरला या ठिकाणी अजितदादा पवार येणार आहेत. या ठिकाणी अनेक जणांचा पक्षप्रवेश सोहळा आणि तसेच जाहीर सभा देखील या ठिकाणी मोंढा या मैदानी या ठिकाणी होणार आहे. आपल्यासोबत आपण बघू शकतो कशा पद्धतीने उद्याच्या दादाची येण्याची तयारी आहे आणि नेमकं दादा उद्या काय बोलणार आहेत, नेमकं विकासासंदर्भात त्यांचं काय म्हणणं असणार आहे ते आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे. युतीबद्दल काय बोलणार आहेत, राज्याच्या कशा पद्धतीचं काम चालू आहे याबद्दलही काय बोलणार आहेत. अनेकांचं उद्याच्या त्यांच्या भाषणावर लक्ष राहणार आहे की कशा पद्धतीने त्यांचे उद्याचे महत्वाचे मुद्दे या ठिकाणी असणार आहेत. विकासासंदर्भात त्यांनी कशा पद्धतीची भूमिका घेणार आहेत, नेमकं काय सांगणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत. आपल्यासोबत काही नेते देखील आहेत. त्यांची कशा पद्धतीची तयारी चालू आहे, काय म्हणतात, त्यांचा पक्षप्रवेश आहे. आपल्यासोबत लक्ष्मीकांत पद्मवार आहेत. सर, कशा पद्धतीने तयारी आहे, काय सांगाल? उद्या दुपारी 1 वाजता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आमदार अजितदादा पवार साहेब हे देवरूर येथे येणार आहेत. संपूर्ण तयारी झालेली आहे. शेवटचा आता तयारीवर हात फिरवण्याचं काम चालू आहे आणि मोठ्या संख्येने देवरूरकर येथे येतील आणि दादांचा मार्च ऐकतील अशी आमची अपेक्षा आहे. 8,000 लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बाकी लोक जे येतील ते उभा टाकणार आहेत. तुमचाही प्रवेश आहे आणि तुमच्यासोबत किती जणांचा पक्षप्रवेश तुमच्यासोबत होत आहे तुमच्यासमोर? उद्या आपल्याला सर्व गोष्टी कळतील. पक्षप्रवेशामध्ये कोण कोण आहेत, काय नाही, ते उद्या आपल्याला सगळी माहिती मिळेल. दादासोबत कोणकोणते राज्यावरचे सोबत अजून मंत्री येणार आहेत, पक्षाचे कोणकोणते नेते येणार आहेत? दादासोबत आमचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय खासदार सुनील तटकरे साहेब, त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय आमदार बाबासाहेब पाटील, माजी मंत्री नवाब मलिक साहेब, माजी मंत्री संजय बनसोडे साहेब, नांदेड जिल्ह्याचे लोकनेते प्रतापराव चिखलीकर साहेब, जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय भास्करराव पाटील खतगावकर साहेब, व्यंकटराव पाटील गोजेगावकरजी, माजी आमदार अविनाश घाटे साहेब, माजी आमदार सुभाषराव साबणे साहेब, माजी आमदार ओम पोकरनाजी, माजी आमदार मोहन अण्णा हंबर्डे, ही सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष होटाळकर साहेब, ही सर्व मंडळी येणार आहे. म्हणजे पूर्ण तयारी एकूणच झालेली आहे म्हणता येईल? पूर्ण तयारी झाली आहे का? आता उद्याच्या तयारी पूर्ण झाली आहे. हेलिपॅड पूर्ण तयार झालेलं आहे. मंडपाचे पूर्ण काम झालेलं आहे. आता फक्त खुर्च्या टाकायचं काम संध्याकाळी होऊन जाईल पूर्ण. सकाळी 10 पर्यंत काही राहणार नाही, पूर्ण काम झालेलं असेल. तर या ठिकाणी कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे, इथल्या नेत्यांचं, की अनेक कार्यकर्ते जोमानं काम करताना इथून दिसून येतात आपल्या बाजूला. तर दुसऱ्या बाजूला उद्या अजितदादा पवार कशा पद्धतीने विकास संदर्भामध्ये काय भूमिका असणार आहे, त्यांच्या भाषणावर सगळ्यांचं लक्ष लागणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री या ठिकाणी अजितदादा पवार उद्या देगलूरमध्ये आहे. देगलूरमध्ये आल्याच्या नंतर त्यांनी विकासाच्या संदर्भामध्ये बघायला गेलं तर इथं महायुतीचेच आमदार या ठिकाणी जितेश रावसाहेब अंतापूरकर आहेत. त्यांनी कशा पद्धतीचे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य जिल्हा प्रशासन किंवा पंचायत समिती असेल, नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या काही होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या संस्थेसंदर्भात येणाऱ्या विकासाच्या संदर्भात काय बोलणार आहेत आणि देगलूरला कसं एखादा निधी वगैरे काय देणार आहेत. त्या नेमकं उद्याच्या कार्यक्रमात आपल्याला सगळ्यांचं लक्ष लागून आहे की उद्या कशा पद्धतीचा कार्यक्रम होणार आहे आणि इथं जय्यत तयारी देगलूरमध्ये राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आलेली आहे. मात्र उद्या अजितदादा पवार काय बोलणार आहे यावर सगळं बघावं लागणार आहे. देगलूर.